नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर मकरंद थोडीशी माफी मागण्याचा प्रयत्न करतोय आणि जानकीच्या मागे एक गुंड लागतो आणि जानकी अशा ठिकाणी पोहोचते जिथे असं आय लव्ह यू जानकी हे सगळं लिहिलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिथे ऋषिकेश सुद्धा येतो. त्या ऋषिकेश तिला वाचवायला जातो, पण त्यांचे कोणीतरी फोटो काढतो आणि त्या फोटोंमुळे खूप सारे धिंगाणे होणार आहेत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जानकी इकडे घरी जायला निघालेली असते. तेवढ्यात तिथे मकरंद येतो आणि म्हणायला लागतो, सॉरी मी तुला घरी सोडू का, म्हणजे मला थोडंसं आता वाईट वाटत आहे. तेव्हा ती म्हणते, बरं झालं तुला तुझ्या चुकीचा एहसास तरी झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, खरंच म्हणजे तुझ्या मनाला दुखावलं आहे ना, मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल की अशी कोणती गोष्ट बोलणार नाही. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे आता जे झालं ते झाले, माझ्या बसचा वेळ झाला आहे, मला जायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, जानकी तुला कोणतीही मदत लागली, काहीही झालं ना तरी सुद्धा तू माझ्याकडून हेल्प मागू शकते, मी तुझ्यासाठी कायम अवेलेबल आहे. जानकी लगेच तिथून निघून जाते. इकडे जानकीला यायला थोडा उशीर झालेला असतो, म्हणून रस्ता पूर्णपणे सामसूम असतो आणि रस्त्यावरती जानकीशिवाय कोणीच नसतं. तेव्हा जानकी थोडी घाबरते, कारण की तिला असं वाटायला लागतं की कोणीतरी आपलं पाठलाग करत आहे. ती मागे वळते तर तिथे एक मुलगा आलेला असतो आणि त्याने पूर्णपणे मास्क घातलेला असतो. तेव्हा जानकी विचारते, तू कोण आहेस? तूच जो आहेस ना तो माझा पाठलाग सुद्धा करत होता, कोण आहेस तू, मला खरं खरं सांग. तेव्हा तू लगेच हातामध्ये सुरा घेतो. ते बघता जानकी जीव वाचवण्यासाठी एका गल्लीमध्ये घुसते आणि त्या गल्लीमधून ती एका घरामध्ये जाते. तेवढ्यात त्या घराचं दार बंद होतं. जानकी जशीच पुढे येते तेवढ्यात तिच्या पायाला थोडी दुखापत झालेली असते, म्हणून तिच्याकडून काही चाललंही जात नसतं आणि मागे आय लव्ह यू जानकी असे मोठे मोठे बॅनर लागलेले असतात. तेवढ्यात त्याच जागेवरती ऋषिकेश सुद्धा आलेला असतो. तेव्हा तो विचारतो, कोणी आहे का, तुम्ही मला इथे बोलवलं आहे, कोणी आहे का. जानकीकडे चक्कर येऊन पडायला जाईल तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि जानकीला स्वतःच्या जवळ सावरतो. तो कसंबस जानकीला जवळ घेऊन तिला नीट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, उठवण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्याचे कोणीतरी बागून फोटो काढायला लागतो. तेवढ्यात ऋषिकेश जानकीला एका चेअरवरती बसवतो आणि विचारतो, जत्रेवाली तू इथे काय करते. तेव्हा ती म्हणते, तू इथे काय करतोय. तेव्हा तो म्हणतो, माझं इथे एक काम होतं म्हणून मी आलो होतो, पण तू इथे काय करते. तेव्हा ती सांगते, मी जेव्हा घरी येत होती ना तेव्हा एक माणूस माझा पाठलाग करत होता आणि त्याच्या हातामध्ये सुरा होता. त्याला बघून मी घाबरली आणि येता येता माझ्या पायाला दुखापत सुद्धा झाली आहे. तुला माहिती आहे का, तिथे ना असा खूप मोठा पोस्टर लागलेला होता, आय लव्ह यू जानकी असा, आणि ते बघून मी गांगरून गेले आणि मला काय करावं काही सुचलं नाही. तेव्हा तू म्हणतो, काय ग, मी असं तर काही बघितलं नाही. तेव्हा ती म्हणते, नाही मी खरंच बघितलं आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. ऋषिकेश त्या जागेवरती जातो, पण तिथे काहीच नसतं. ते बघता ऋषिकेश म्हणायला लागते, जत्रेवाली इकडे बघ, इथे खरंच काही नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, नाही रे, मी स्वतः बघितलं होतं, इथे काहीतरी लिहिलं होतं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे जाऊ दे, जे असेल ते असेल, आता तू घरी जाऊ शकते की मी तुला सोडू. तेव्हा ती म्हणते, नाही मला जाता येणार नाही. ऋषिकेश लगेच तिचा हात धरून तिला घरी न्यायला लागतो. दुसरीकडे सुमित्राने चांगलाच मोठा घात घातलेला असतो. तेव्हा ती एक एक करून फोटो बघायला लागते. सारंग तिच्या प्रत्येक फोटोला होला हो करत असतो, आई ही मुलगी छान आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, हे सगळं चाललं तरी काय आहे, तुम्ही दादासाठी कसे काय स्थळ शोधू शकता. तेव्हा सारंग म्हणतो, कसं आहे माहिती का, मी दादाच्या सगळ्यात जास्त जवळचा आहे, मला त्याची पसंत कळते. आई हे बघ ना किती मस्त मस्त आहे ना. तेवढ्यात ते दादा म्हणायला लागतात की तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणती मुलगी आवडते, जी ही मुलगी ठरवणार तिच्याबरोबर आपण उद्याच सुपारी फोडू आणि परवा शुभमंगल सावधान. तेव्हा आजी म्हणतात, काय तुम्हाला बोलायला, ज्या मुलीबरोबर ऋषिकेशचं लग्न होईल ना त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ होईल याचाही विचार करा. तेव्हा सारंग म्हणतो, आजी तू याच्यामध्ये मध्ये मध्ये बोलू नको, दादाचं लग्न तर होणार म्हणजे होणार. तेवढ्यात तिथे नानासाहेब येतात आणि म्हणतात, हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा सुमित्रा सांगायला लागते, हे दादा आहेत ते स्थळ जुळवण्याची कामं करतात, मग आपल्या ऋषिकेशसाठी त्यांनी स्थळं आणली आहेत. तेव्हा नाना म्हणायला लागतात, असं कसं, आता ऋषिकेश स्वतःच्या पायावरती उभा राहिला नाही, मग त्याच्यासाठी स्थळ शोधणं चुकीचं आहे. तेवढ्यात
आजी म्हणायला लागतात, बरोबर आहे नानांचं, मलाही त्यांचं म्हणणं पटलेलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही माझं ऐकलं नाही मग मी सुद्धा ऐकणार नाही. तुम्हाला तुमच्या मुलाची पर्वा नाही, पण मला आहे, मी त्याचं लग्न लावून देईल म्हणजे जाईल. तेव्हा नाना म्हणतात, तू ऐकत का नाही का सुमित्रा, हे काही मला पटत नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा ते म्हणायला लागतात की नाही तुम्ही इथेच थांबा, कुठेच जायचं नाही, मी सांगत नाही तोपर्यंत कोणी इथून उठणार नाही. तुम्ही ऋषिकेशला घराबाहेर काढलं तेव्हा मी काही बोलली का, काही नाही ना. माझा मुलगा एक ना एक दिवस सक्सेसफुल होईल म्हणजे होईल, पण वामन शास्त्रींनी जसं सांगितलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्याला मुलगी मिळेल तेव्हा जाऊन त्याचं चांगलं होईल, म्हणून त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. तेव्हा नाना म्हणतात, तुम्हाला जे करायचंय ते करा, तुम्ही ठरवलंच आहे माझं ऐकायचं नाही तर मी काही बोलत सुद्धा नाही. हे सगळं झाल्यानंतर सुमित्रा थोडी चिडूनच गेलेली असते, तर दुसरीकडे काकू इकडे वैतागलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, ती मुलगी अजून येत कशी नाहीये, हे एवढा वेळ लागतो का तिकडून यायला. तेव्हा काका म्हणतात, काय झालं तुला एवढं, ती सांगून गेली आहे ना ती पुण्याला गेली आहे, मग उशीर होऊ शकतो. तेव्हा ती म्हणते, खरंच ही उशीर होणार आहे की कोणत्या मुलाचा हात पकडून पळून तर गेली नाही ना, आपल्याला भाडं न द्यावं लागं म्हणून. तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश एकाच दुसऱ्याचा हात धरून घरापर्यंत येतात. ते बघता प्रिया इशारा करते, आई बघ बाहेर काय चाललं आहे. जानकी आणि ऋषिकेश खूप जास्त जवळ असतात. हे बघता काकू चिडते आणि म्हणते, काय गुंदळून आली आहे, हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा जानकी म्हणते, काही नाही, माझा येता ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्याचमुळे इथे आले आहे. तेव्हा काका विचारतात, काय ग जानकी, तू ठीक तर आहे ना. तेव्हा लगेच त्या दोघांचा हात हातामध्ये घातलेला बघताना काकू म्हणायला लागतात, ठीक तर वाटते म्हणून तर हात धरून आली आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, असं काहीच नाही आहे, तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात, आता आलीच आहेस तर जा स्वयंपाकाला लाग, उगाच वेळ वाया घालू नको. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे काकू, मी स्वयंपाक करायला लागते. इकडे ऋषिकेशला त्यांचं म्हणणं थोडं खटकलेलं असतं. तेव्हा तो विचार करतो, ही जत्रेवाली यांना काकू म्हणते, म्हणजे ही सुद्धा हिच्या फॅमिलीपासून दूर राहत आहे, कसं असेल नाही आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्या पायाला लागला आहे, तर या काकूंना तिच्यावरती तरस येत नाही आहे, कशी बाई आहे काय जाणं. ऋषिकेश चिडून तिथून निघून जातो. दुसरीकडे सारंग इकडे म्हणत असतो, आई बघ ना किती सुंदर दिसते ना, या मुलीबरोबर बोलणं करायचं का. तेव्हा आजी म्हणतात, तुला नानासाहेबांबरोबर भांडायला नव्हतं पाहिजे, तू त्या ऋषिकेशसाठी नानांची भांडली, हे मला पटलेलं नाही आहे. तेवढ्याच सारंग म्हणायला लागतो, काही झालं तरी दादाचं लग्न होणार म्हणजे होणार, नानांनी कितीही विरोध केला तरी. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही आई, यावेळेला तू चुकीची आहे, मला हे मान्य नाही आहे की तू डायरेक्टली हा निर्णय घेते. नानांचं म्हणणं मला पटत आहे, दादाला पहिले त्याच्या पायावरती तर उभं राहू दे, नंतर आपण लग्नाचा विचार करू ना. तेव्हा सारंग म्हणतो, दादाचं पहिले लग्न होऊ दे, मग त्याचं सगळं चांगलंच होणार आहे ना. तेव्हा तो म्हणतो, नाही सारंग, तुला ना जिथली हवा दिसते तिथं तू चालू नको, दादाला एखादी मुलगी आवडत असेल तर आपल्याला काय माहिती. तेव्हा सुमित्रा म्हणते, खरंच आवडत असेल म्हणजे खरंच त्याला कोणती तरी मुलगी आवडते ना, तू असंच काही बोलणार नाही. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, नाही आई, जर दादाला एखादी मुलगी आवडत असती तर त्याने मला सांगितलं नसतं का. तेव्हा ती म्हणते, जर तुझ्या भावाला कुठली मुलगी आवडत असेल ना तर मला सांग, कारण की या घरामध्ये माझ्याच पसंतीची सून असणार आहे, त्याच्या मर्जीने लग्न होणार, पण सून तर माझ्याच आवडीची येणार, कारण की जी या घराला सांभाळून ठेवेल, घरच्यांचं सगळ्यांचं सगळं करेल, मला अशी सोजवळ सून हवी आहे. तिचे विचार जरा जास्तच अति असतात. तर दुसरीकडे पार्सल येतं आणि ते पार्सल घेऊन काकू अक्षरशः चिडून गेलेले असतात, कारण की त्या पार्सलमध्ये अजून काही नाही तर जानकी आणि ऋषिकेशचे फोटो आलेले असतात. तेव्हा ती म्हणते, बघा त्या मुलीने काय गुण उधळले आहे, जानकी कुठे आहेस, आत्ताच्या आत्ता इथे आहे. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं काकू, तुम्ही एवढे चिडलेल्या का आहेत. तेव्हा ते म्हणतात, बघ तुझे सगळे प्रताप आहेत ना ते सगळ्यांच्या समोर आले आहे. तेव्हा ती म्हणते, काहीतरी गैरसमज होत आहे, कोणीतरी हे मुद्दाम करत आहे. तेव्हा ती म्हणते, काय मुद्दाम, बघा तुम्हालाही ज्या संस्कारांवरती खूप जास्त विश्वास होता ना, मधुभाऊंनी हिला म्हणून तर आपल्या इकडे पाठवलं आहे, त्या आश्रमामध्ये सुद्धा ही अशीच गुण उधळत असेल म्हणून तर त्यांनी त्यांची बियाद आपल्या इकडे टाकली. तेव्हा ती म्हणते, असं काहीच नाही आहे, उगाच मधुभाऊंच्या संस्कारांना गालबोट लागेल असं मी कधीच वागणार नाही, म्हणून काकू तुम्ही वाटेल ते बोलू नका.
तेव्हा ती म्हणते काय वाटेल ते, मी बरोबरच बोलत आहे. तेव्हा काका म्हणतात अगं समजून तर घे जरा तिचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीमध्ये तू अशी वाकड्याला का जाते. तेव्हा ती म्हणते काय वाकड्याला जाते, एवढा मोठा पुरावा आहे आणि ही काय गोंधळून आली आहे ते आपल्यालाही माहिती नसेल. काय माहिती तो होता हात धरून इथपर्यंत आला होता, त्याच्या पहिले पूर्ण दिवस त्याच्याच बरोबर फिरत असेल, आपल्याला कोणाला काही माहिती आहे का. तेव्हा जानकी म्हणते काकू तुम्ही तसा विचार करताय ना, असं काहीच नाही आहे, मी खरंच शपथ घेऊन सांगते. तेव्हा ती म्हणते तुझे जे मगरीचे आसू आहेत ना ते तुझ्याजवळच ठेवायचे, माझ्याजवळ काही दाखवायचे नाही, आत्ताच्या त्या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा काका म्हणतात अगं शांत हो, काय करते काय तू. तेव्हा ती म्हणते एक गोष्ट आठवण ठेवा, हे जे घर आहे ना हे माझ्या बापाने दिलं आहे, माझ्या माहेरकडचं घर आहे, म्हणून तुम्ही काय तोंड चालू नका. या अशा घाणेरड्या पोरीला मला माझ्या घरात ठेवायचंच नाही आहे आणि हिचं हे म्हणणं मला ऐकून सुद्धा घ्यायचं नाही, बस झालं आता. तेव्हा जानकी म्हणते काकू मी कुठे जाणार, जरा विचार तरी करा. तेव्हा ती म्हणते तुला जिथे जायचं असेल तिथे जा, पण या घरामध्ये राहायचं नाही, तुझा पाय तुटला तरी चालेल, मला काय फरक पडत नाही. त्या लगेच वडफडत तिला बाहेर घेऊन येतात आणि म्हणायला तर तुला जे गुण उधळायचे आहेत ते बाहेर उधळ, प्रिया आत्ताच्या आत्ता तिचं सामान घेऊन ये. प्रिया लगेच तिचं सामान घेऊन येते, काकू तिचं सामान खाली फेकतात आणि फोटो सुद्धा उधळतात. हे सगळं होत असताना ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ऋषिकेश म्हणायला लागतो काय ग तुझं चाललं तरी काय आहे. तेव्हा ती म्हणते मी काय करू, माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत की मी हॉटेलमध्ये रूम घेईल. तेव्हा तो म्हणतो तू माझ्या घरात राहू शकते, काही हरकत नाही. तेव्हा जानकी म्हणते तू काय संधीचा फायदा घेतोय का, हे सगळं माझ्यासमोर करायचं नाही हा, मी काय तुझ्या याच्याला भुलणार नाही. तेव्हा तो म्हणतो जरा शांत हो ग, पहिले माझं म्हणणं ऐकून घे, तू घराच्या आत राहा, मी घराच्या बाहेर राहील. तेवढ्यात जानकी त्याच्या घरामध्ये प्रवेश करते आणि ते एकदम असं छान वाटत असतं. तर दुसरीकडे ऐश्वर्याला फोन आलेला असतो. तेव्हा तिला समजतं की जानकी त्या मुलाच्या घरामध्ये राहिलेली आहे. तेव्हा मकरंद विचारतो काय झालं, काय आपलं सेलिब्रेशन जोरदार ना, सगळं चांगलं ना. तेव्हा ती म्हणते एक प्रॉब्लेम झाला आहे, ती तुझी गर्लफ्रेंड आहे ना ती आता तिच्या बाजूच्याच घरात म्हणजे त्या मुलाच्याच घरामध्ये राहत आहे. हे ऐकल्यानंतर मकरंद तो ग्लास फोडतो आणि अक्षरशः रागाने पेटलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मकरंदचा प्लॅन त्याच्यावरतीच बॅकफायर झाला आहे आणि जानकीने ऋषिकेशच्या घरात तर एंट्री घेतली आहे, तशीच ती त्याच्या मनामध्ये सुद्धा एंट्री घेईल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर